विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। साहेब, काय सांगाल, ज्या पद्धतीने छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळालं ते असं म्हणतात की मी नाशिकचा बालक आहे, मी पालकमंत्री नसलो तरी काम करत राहणार। तो छगन भुजबळ ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी कुठलं पालकमंत्री असलं नाही आणि नसलं काय फार फरक पडत नाही। ते राज्याचे नेतृत्व आहे, त्याच्यामुळे मला असं वाटत नाही त्यांची भूमिका बरोबर आहे। साहेब, वैष्णवी हगवण यांच्या बाळाचे जे आहे ते आतोनात हाल झालेत। 4 दिवसात जे आहे ते बाळ 4 कुटुंबात फिरले आणि आज त्यांच्या सासऱ्याला अटक करण्यात आली। आणि खरं तर या प्रवृत्तीला चांगल्या पद्धतीनं भर चौकात चापकाचे फटकारे मारून गाडलं पाहिजे। कारण आताच्या काळामध्ये कोणत्या दुनियेत आपण चंद्रावर चाललो म्हणतो आणि आपल्या एखाद्या बहिणीचा आपल्या एखाद्या भगिनीचा अशा पद्धतीनं छळ होऊन मारलं जातं, तर ही प्रवृत्ती ठेचली पाहिजे। कोरोना पुन्हा वर डोकं काढलंय। राज्यात 33 तर मुंबईत 22 रुग्णांची नोंद झाली। आतापर्यंत 148 सर्व रुग्णांची नोंद झाली। काय वाटतं? राज्य सरकार अजूनही झोपलेलं आहे। कोरोना हळूहळू पाय पसरतोय, पण राज्य सरकार झोपलेलं आहे एवढंच मला म्हणता येईल। संजय शिरसाट असं म्हणतात की शरद पवार दुसऱ्या पक्षात जाताना पाहायला मिळतील, सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होतील, 15 दिवसात मोठी उलथापालथ होईल। मला नाही माहिती याच्यातलं काय। मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपानं मिशन 150 राबवले। जे आर्थिक सत्ता केंद्र आहे ते भाजप ताब्यात घेण्याचा प्रयत्न करते। मला याच्यातलं काय माहिती नाही। असे मिशन त्यांचे 400 पण होते, 400चं काय झालं त्यांना माहिती। 26 तारखेला अमित शहा नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगानं अशोक चव्हाण जे ते मोठा प्लॅन तयार केल्याची चर्चा आहे। मला वाटतं अमित शहा याच्यानंतर ग्रामपंचायतीच्या प्रचाराला आणावं, काही हरकत नाही। महानगरपालिका जिल्हा परिषद नाही, त्यांनी ग्रामपंचायतीच्या प्रचाराला अमित शहा आणि नरेंद्र मोदी दोघांनी आणावं। युतीसाठी आम्ही सकारात्मक आहोत, मात्र निर्णय कोणी घ्यायचा हे राज ठाकरेंनी ठरवावं असं अनिल परब म्हणाले। बरोबर, तेच मुद्दा आमचा शिवसैनिकाचा। आम्ही उद्धवजींना हात पुढे आता केलेला आहे। पुढचं पाऊल राजसाहेबांना उचलायचं आहे। स्थानिकचा प्रश्न आहे। अनेक संघटनात्मक पद आहे ते गेल्या काही महिन्यापासून रद्द आहेत, त्यामुळे जे आहे ते काही कार्यकर्ते शिवसेना सोडून जात आहेत। रद्द नाही, रिक्त आहेत। मला वाटतं लवकरच भरल्या जातील। सगळ्यांनी एकमताने यादी जर आमच्याकडे पाठवली तर आम्ही मान्य उद्धवजी त्याला परमिशन देतो। पण निवडणुकीपूर्वी हे पद जे आहेत ते नियुक्ती केली जातील का? आठवड्याभरात होईल, निवडणुकीची गरज नाही त्याला। निश्चित आपण बघतोय होते विरोधी पक्षनेते अंबादास दानवे ज्यांनी आपले संवाद साधलाय। ज्ञानेश्वर नांदेड।